अतिवृष्टी अनुदान केवायसी ही आहे शेवटची तारीख. मित्रांनो, अतिवृष्टी अनुदानाच्या वाटपासाठी करण्यात येणाऱ्या केवायसी संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आहे. शासनाने पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत दिली आहे. या तारखेपूर्वी आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी, अन्यथा यापुढील काळात पोर्टल बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यामध्ये जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी तसेच जून 2025 पूर्वीच्या गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेल्या अनेक शेतकऱ्यांची नावे केवायसी यादीत समाविष्ट आहेत. ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले आहेत त्यांना अनुदानाची रक्कम डीबीटीद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केली जात आहे. मात्र काही शेतकरी ज्यांचे सामायिक क्षेत्र आहे, फार्मर आयडी बनलेले नाहीत, डाटा मिसमॅच झाला आहे, वारसाच्या नोंदणी बाकी आहेत किंवा इतर काही कारणांमुळे ज्यांना फार्मर आयडीच्या बेसवर अनुदान मिळालेले नाही, अशा शेतकऱ्यांसाठी विशेष केवायसी यादी तयार करण्यात आली आहे. या यादीतील शेतकऱ्यांना व्हीके नंबर जनरेट करून केवायसीच्या आधारे अनुदानाचे वितरण केले जाणार आहे. सोमवारी 17 नोव्हेंबर 2025 रोजी मोठ्या प्रमाणात नवीन याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच्या याद्या आणि आता नव्याने आलेल्या याद्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत त्यांनी त्वरित आपली केवायसी पूर्ण करावी. केवायसीच्या माध्यमातून प्रमाणित झालेल्या बँक खात्यामध्येच अनुदानाची रक्कम जमा केली जाईल. त्यामुळे 30 नोव्हेंबर 2025 पूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केवायसी करून अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. आपल्याला केवायसी कशी करायची हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात भेट देऊ शकता. तेथे MS डिझास्टर पोर्टलच्या माध्यमातून आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेता येईल. आपली केवायसी यादी आपल्या तलाठी कार्यालयात किंवा गावातील आपले सरकार सेवा केंद्राकडे उपलब्ध आहे. यादीत आपले नाव असल्यास आपला आधार कार्डासह बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी त्वरित पूर्ण करून घ्या.